दुर्गा, आपण पाहुण्यांना बाहेर पाठवले. त्यांना सांग विधी संपन्न झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या. कोणीही विनमुख गेलेलं मला आवडणार नाही. सगळ्यांना सन्मानानं घेऊन जा आणि जेवायला सांग. श्वेताचे बाबा, तुम्ही पण तुमच्या पाहुण्यांना तसं सांगा. आपण बोलूया ह्याच्या. मी दुर्गा, मी काय बोलले ऐकलंस ना? आलेच मी. आणि म्हणूनच तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे. आता तुझी टर्न. येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माझ्याशी लग्न कर. काही काय बोलताय? एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही. जे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस. पळावं लागलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला की मला लग्न नाही करायचंय, पण तुम्ही नाही ऐकलत ना, म्हणून पळावं लागलं. अभिराम, शांत हो. शांत हो. जे काही घडलं ते खूप अनपेक्षित होतं. खूप भयानक होतं. लीला या घरची सून व्हावी अशी माझी जरी इच्छा असली तरी ती अशा प्रकारे नाही, कधीच नाही. आपल्या शत्रूच्या आयुष्यातही असा प्रसंग येऊ नये रे बाळा. अभिराम, शांत राहा बाळा. तुला लीलाचा राग येणं स्वाभाविक आहे. या सगळ्या प्रसंगामुळे तुझा संताप होणं साहजिकच आहे बाळा. पण आपल्याला व्यक्त होण्याची ही जागाही नाहीये आणि वेळही नाहीये ही बाळा. कारण आपण आपल्या आप्तस्वकीयांच्या सान्निध्यात आहोत. बरं झालं देवा, तू मांडवातून काहीही न बोलता, काहीही प्रतिक्रिया न देता इथे निघून आलास. खूप मोठा समजूतदारपणा दाखवलास तू, खूप मोठा. माणसानं शांत झाल्याशिवाय कोणतीच प्रतिक्रिया देऊ नये. अगदी ते तू पाळलंस. हे बघ, आपण ना लीलाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची आहेत. तिला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण विचारायचं आहे. सगळं विचारायचं आहे तिला, पण इथं नाही. आपल्या घरी चार चौघांमध्ये जहागीरदारांचा हसं व्हावा असं आपल्याला कोणालाच वाटत नाही ना बाळा. शांत राहा. काही बोलू नकोस. शांत राहा. आपण घरी जायचंय. आवरायला घे. मी दुर्गाला सांगितलेलं आहे पाहुण्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घाल, त्यांना रीतसर निरोप दे.
आपल्याला घरी लवकरात लवकर जायचंय बाळा. हं? शांत राहा. लीला, दुर्गा सगळं सांभाळून घे. हा, मी येते 2 मिनिटातच. शांत राहा जरा, मी आलेच. म्हणजे तुला एजंटशी लग्न? अजिबात करायचं नाहीये. तुम्हाला कसं सांगू मी? ते एजंटशी लग्न केल्यावर माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. मला आयुष्यात जे जे करायचं होतं ते मला काहीच करता येणार नाही. वहिनी, ज्या मुलीला आपण मूर्ख समजत होतो ती मुलगी आपल्यापेक्षा पण हुशार निघाली. माझ्यापेक्षा पण जास्त. ती आपल्या संमतीशिवाय या घरात येऊ शकणार नाही हे तिला माहिती होतं, म्हणून तिने ही युक्ती केली. जिथे आपण तिला स्वतः मांडवात घेऊन गेलो तिथेच आपण पहिल्यांदा हरलो होतो. आणि आपल्या पायावरती ढोंडा मारून घेतला. आणि आता तिचं औक्षण करायचं, तिचा गृहप्रवेश करून घ्यायचा नाही. तसं झालं तर हा आपला दुसरा पराभव असेल. वहिनी, आपण ती लहानपणी गोष्ट ऐकली होती ना, हत्ती आणि मुंगीची. आपल्या बाबतीत पण तेच घडतंय. हो, पण त्यातला हळणारा हत्ती आपण असू अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. आपण खूप मोठी खेळी खेळायला गेलो, पण जितक्या उंच झेप घेतली तितक्याच जोरात तोंडावर आपटलोय आपण. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा एजे गप्प राहिले. लीलाला एका शब्दाने सुद्धा बोलले नाही. त्यात आजींनी पण तिचीच बाजू घेतली. आता तिला घरात घेण्या वाचून आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. म्हणजे तुम्ही दोघी तिला घरात घ्यायला तयार आहात? नाही वहिनी, पण एजे आणि आजींच्या विरोधात कसं जायचं आपण? तेवढी हिंमत नाही आमची. माझ्यात आहे. आता काही झालं तरी त्या मुलीचं मी या घरात स्वागत करणार नाही. वहिनी, तुम्ही लीड करणार असाल तर मी तुमच्या सोबत आहे. मी पण. तिला अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही. आम्ही पण. आता मी बघतेच ती मुलगी या घरात कशी राहते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, औक्षणाचं ताट घेऊन या. माझी सून आली आहे.
सगळं व्यवस्थित प्लॅन करून केलंय. आपण जेव्हा श्वेताला घ्यायला गेलो त्याच्या आधीच तिने श्वेताची जागा घेतली. आधी माझी श्वेता कुठे आहे ते सांग. वधूपक्षाच्या खोलीच्या बाथरूम मध्ये माझ्या रिऊचा जीव धोक्यात होता. आता सांग रेवती कुठे आहे? मी इथं आहे. माझं मन मला सांगतंय की तू खरं बोलतेस. लोक काही का बोले ना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलंय. प्रमोद, किशोर, विराज, काय झालं? उशीर का होतोय? दुर्गा, उशीर होतोय का? औक्षणाचं ताट घेऊन या आणि येताना ओलांड्याला माप पण घेऊन या. दुर्गा, अगं हे काय? मी तुम्हाला औक्षणासाठी आरतीचं ताट आणायला सांगितलं होतं. तुम्ही बॅग्स काय घेऊन आलाय? काय गोंधळ झालाय? आजी, आजवर या घरात आम्ही बऱ्याच चुका केल्या, पण प्रत्येक वेळी त्या चुकांची आम्ही शिक्षा सुद्धा भोगली. मग चूक मोठी असो किंवा छोटी, एजेने आम्हाला कधीच दया दाखवली नाही. आणि आम्हाला असं वाटतंय ज्याने चूक केलीये तिला शिक्षा पण मिळायलाच हवी. आणि या लीलाने तर तिला कधीच माफ केलं जाऊ नये अशी चूक केली आहे. चूक काय, तिने या घरातल्या लोकांना फसवण्याचा गुन्हा केलाय. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून लीलाला या घरात गृहप्रवेश करू द्यायचा नाही असं ठरवलंय आम्ही. दुर्गा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? लीला या घरची सून आहे, तुमची सासू आहे ती आता. अभिरामची बायको आहे लीला, हे तिचंच आहे. आणि तिला गृहप्रवेश नाकारायचा असं कसं चालेल? हा, चला चला, तिला आत घ्यायचं. चला लवकर. आजी, तुम्ही तिला आत घ्या, आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही. पण आम्ही तिघीही हे घर सोडून कायमचं चाललो. दुर्गा, हो आजी, आम्ही आणि लीला या घरात एकत्र नाही राहू शकत. आणि आम्ही तुम्हाला नाही पण म्हणू शकत नाही, त्यामुळे आम्हीच जातो. माझं ऐक दुर्गा. दुर्गा, थांब दुर्गा. सरस्वती. सौजनीताई, असं करून कसं चालेल? तुम्ही लीलाला घरात घेतलं नाहीत तर आम्ही कुठे जाणार? नका चिंता करू आणि भीड सोडू नका. दुर्गा, हे बघ,
लीलानं आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे. पण आता ती अभिरामची बायको झाली, या घराची सून झाली आहे. हं? तिचा गृहप्रवेश नाकारू नका ग. हे बघ, तुम्हाला जे काही विचारायचं आहे तिने का केलं, कशासाठी केलं, जी काही शहानिशा करायची ती नंतर करा ना, पण गृहप्रवेश आधी करून घेऊया. नाही आजी, आम्ही त्या मुलीचं औक्षण करणार नाही. तिला माप ओलांडू देणार नाही आणि तिला घरात सुद्धा येऊ देणार नाही. का अहो तुम्ही असं काय बोलताय? हे बघा, लग्नात जो काही गोंधळ झाला ना त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागतो. हे बघा, सगळ्यांच्या साक्षीने एजे आणि लीलाचं लग्न झालंय. आता हे तुमचं घर, तिचं सासर आहे. प्लीज तुम्ही तिचा स्वीकार करा. काकांचं बरोबर आहे दुर्गाबाई. आता आपल्याला लीलाला घरी न्यावंच लागेल. आणि तसंही बाबांनी अजून या बाबतीत काहीही विरोध दर्शवला नाहीये. त्यांची काहीच हरकत नाही तर आपण विरोध करणारे कोण आहोत? एजेंनी अजून त्यांचा निर्णय सांगितलेला नाहीये. याचा अर्थ त्यांची या लग्नाला सहमती आहे असं होत नाही. ते गप्प आहेत म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी सुरू, आणि त्यांनी ते स्वतः आपल्याला स्पष्टपणे सांगेपर्यंत आपण निष्कर्ष लावायला नको. बर बर ठीक आहे, पण दुर्गा, घरी आलेल्या पाहुण्यांना असं दारात अडवून ठेवणं बरं दिसतंय का? ठीक आहे आजी, मग आम्ही निघतो. नाही ग, असं करू नका बाळांनो. नाही आजी, आमचा नाईलाज. आता साक्षात देव जरी खाली आला ना तरी आम्ही त्याचं सुद्धा ऐकणार नाही. माझंही नाही ऐकणार.